Hello students, how are you? I hope you are feeling better now this time. So today I am teach you 8th standard in science subject. So please take your science book and open it page number first. Today we are going to learn in first chapter, and the first chapter name is living world and classification microbes. लिव्हिंग वर्ल्ड दॅट मीन्स सजीव सृष्टी, आपल्या पृथ्वीवरची सजीव सृष्टी. आता सजीव सृष्टीमध्ये म्हटलं तर भरपूर गोष्टी येतात. माणसं येतात, प्राणी येतात, छोटे छोटे प्राणीसुद्धा येतात, ते पण एक प्रकारचे जीव असतात, सजीव असतात. त्याच्यानंतर काय लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी आणि क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर एक प्रकारचं वर्गीकरण करणे. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव, म्हणजे डोळ्यांना न दिसणारे असे सूक्ष्मजीव, ह्यांचं वर्गीकरण ह्या धड्यामध्ये पूर्णपणे आपल्याला अभ्यासाला दिलेलं आहे. मग आता याचं वर्गीकरण का करण्याची गरज पडली, कोणी केली, कशासाठी केली, त्याचं महत्त्व काय, त्याचे गट म्हणजे त्याचे गट का पाडले गेले, त्याचे ग्रुप सब ग्रुप्स का पाडले गेले, कुणी पाडले, मग कोणते ग्रुप सब ग्रुप्स आपल्याला अभ्यासाला आहेत, कोणकोणते सजीव मायक्रोब्स आपल्याला पाहायचे आहेत, हे सगळं ह्या पहिल्या धड्यामध्ये दिलेलं आहे. तर मला वाटतं तुम्हाला स्क्रीन चांगल्या प्रकारे दिसतच असेल. तर आपल्या पहिल्या पेज नंबरवर आपल्याला दिलेलं आहे. सगळ्यात आधी बघू, आपलं ते वरती 3 क्वेश्चन दिलेले आहेत तुमच्या पेज नंबर फर्स्टवर. 3 क्वेश्चन दिलेले आहेत. व्हॉट इज हेरचेरी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हेरचेरी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच काय की ह्याचे पदानुक्रमे भाग का पाडले, म्हणजे ह्याचं पदानुक्रमे वर्गीकरण का केलं किंवा कशासाठी केलं किंवा का करतात, हे कशासाठी केलं की म्हणजे काय की याचं वर्गीकरण पदानुक्रमे वर्गीकरण का केलं किंवा पदानुक्रमे वर्गीकरण करण्याची गरज का पडली. व्हॉट इज द हेरचेरी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हु इन्व्हायटेड बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमनिक्लेचर. म्हणजे द्विनाम पद्धती. द्विनाम पद्धती म्हणजे एखादा सजीव मायक्रोब्स आहे त्याला 2 नाव आहेत, एक आपल्या भाषेत एक सायंटिफिक लँग्वेजमध्ये. बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमनिक्लेचर म्हणजे कोणी केली की द्विनाम पद्धत ही कोणी केली किंवा त्याला द्विनाम पद्धत देण्याची गरज का पडली. Which levels of heredity are considered while writing the name in binomial nomenclature. आता हे जे 3 क्वेश्चन आहेत आपल्याला ह्या धड्यामध्ये ह्याचे उत्तर ऑटोमॅटिकली भेटत जातील. बघा, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय की जैविक विविधता. जैवविविधता, त्यांची गरज आणि त्याचं वर्गीकरण हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर इकडे बघा, लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू geographic regions, food injection, difference, etc. While adapting, many differences are observed in the organism of same species too. म्हणजेच काय, आपल्या पृथ्वी तलावर किंवा आपल्या पृथ्वीवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सजीव कशा पद्धतीने बघितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव टू अडॅप्टिंग अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन्स, म्हणजे भौगोलिक परिस्थितीमध्ये किंवा अन्न संरक्षणाच्या ह्याच्यामध्ये. आपण ही मागच्या इयत्तेमध्ये ज्यावेळेस आपण 7वीला होतो त्यावेळेस आपण ही पाहिलेली की जे मायक्रोब्स असतात, ते जे ऑर्गॅनिझम्स असतात, मायक्रोब्स असतात, ते काही प्रमाणात त्यांच्यामध्ये एक साम्यपणा असतो किंवा त्यांच्या जी परिस्थितीनुसार अनुकूलन करतात. म्हणजे आता परिस्थितीनुसार अनुकूलन करणे म्हणजे काय की जे त्या ह्याच्यामध्ये वाढायला सुरुवात होतात किंवा ज्या अन्नामध्ये म्हणा किंवा एखाद्या जमिनीवर गवतावर म्हणा, हे जे मायक्रोब्स असतात, मायक्रोब्स सगळीकडेच असतात. हे सूक्ष्मजीवांचं तुम्हाला अस्तित्व हे प्रत्येक ठिकाणी दिसेल. मग हे ते त्या परिस्थितीशी अनुकूलन कसे करतात हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो होतो. त्याच्यानंतर आता हे सूक्ष्मजीव कोणते होते, काय होते, लाईक अमेबा वगैरे आपण हे मागच्या 7वीच्या इयत्तेमध्ये पाहिलं होतं. आता ह्याच्यामध्ये बघा, अकॉर्डिंग 2011 सेन्सस around 87 million species of living organism are found on the earth. म्हणजे आपल्या पृथ्वीवर अकॉर्डिंग 2011 सेन्सस म्हणजे 2011 साली जवळजवळ 87 मिलियन्स मायक्रोब सापडले किंवा त्याचा अभ्यास करण्यात आला.
किंवा सापडले, आर फाउंड ऑन द अर्थ म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर सापडले. मग कुठं सापडले तर इन्क्लुडिंग लँड अँड सी. लँड अँड सी म्हणजे जमीन आणि समुद्र ह्या दोन ठिकाणी त्यांना 87 मिलियन स्पेशीज सापडले. टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स, सबग्रुप्स अँड सबग्रुप्स were created considering the similarities and differences among the living organism. म्हणजे ह्या ज्या 87 मिलियन ज्या मायक्रोब सापडले, स्पीशीज सापडले, मग ह्यांनी काय केले की त्यांच्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस ओळखण्यासाठी यांचे ग्रुप आणि सब ग्रुप्समध्ये डिव्हिजन केलं, म्हणजे डिवाइड केलं, ह्याचं वर्गीकरण केलं. मग ह्याच प्रोसेसला म्हणजे जे ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब सापडले ह्यांना त्याचं ग्रुप्स आणि सब ग्रुप्समध्ये जे डिव्हिजन केलं, यांनी डिवाइड केलं, कन्सिडर केलं की ह्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत, ह्यांच्यामध्ये डिफरन्सेस आहेत. म्हणजे आता कोणत्या कोणत्या सजीवांमध्ये सिमिलॅरिटीज आहेत, कोणत्या कोणत्या मायक्रोब्समध्ये सजीवांमध्ये डिफरन्सेस आहेत, असे वर्गीकरण केलं. अशा वर्गीकरणाच्या पद्धतीला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे इकडे बघा आपल्या डेफिनेशन इथं खाली दिली, दिस प्रोसेस ऑफ डिवाइडिंग living organism into groups and subgroups is called biological classification. म्हणजे जैवविविधता, जैविक वर्गीकरण ह्याला आपण असं म्हणतो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे हे जे ग्रुप्स आणि सब ग्रुप्स पाडले गेले ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय आणि डिफरन्सेस काय, या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये साम्यपणा कोणत्या कोणत्या याच्यामध्ये ऑर्गॅनिझम मध्ये आहे आणि वेगळेपणा कोणकोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये आहे. ही जी प्रोसेस आहे यांची डिवायडिंगची जी प्रोसेस आहे ह्यालाच आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. आता बघा, आता हे रॉबर्ट हार्डिंग विटाकर याची माहिती दिलेली, पण त्याच्या आधी आपण ह्यावरती इथं जे लिहिलेले इन हिस्ट्रीमध्ये त्याच्या आधी कुणी मध्ये त्याचं वर्गीकरण केलं होतं बघा. कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स, व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमिलिया. म्हणजे कार्ल लिनियस याने 1735 साली ह्याचं डिव्हिजन केलं होतं 2 किंगडम्समध्ये, एक व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमिलिया. व्हेजिटेबिलिया म्हणजे वनस्पतीवर आणि राहणारे, आणि ॲनिमिलिया म्हणजे प्राण्यांमध्ये अस्तित्व असणारे असे मायक्रोब्स, असं 2 गटात त्यांनी वर्गीकरण केलं होतं. तर त्याला नाव दिलं होतं त्यांनी 2 किंगडम्स. त्याच्यानंतर हॅकेल इन 1866 कन्सिडर्स 3 किंगडम्स, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल 3 ह्याच्यामध्ये त्यांनी विभागणी केली होती. एक प्रोटिस्टा, दुसरं प्लांट्स अँड ॲनिमल्स, 3 ह्याच्यामध्ये त्यांनी विभागणी केली होती. त्याच्यानंतर बघा हिस्ट्रीमध्ये 1925 कॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकार्योटेस अँड युकार्योटेस. प्रोकार्योटेस अँड युकार्योटेस. प्रोकार्योटेस म्हणजे काय आणि युकार्योटेस म्हणजे काय हे आपण नंतरच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या चार्टमध्ये बघणार आहोत. यांनी 2 ह्याच्यामध्ये अशी विभागणी केली, एक प्रोकार्योटेस अँड युकार्योटेस. इन 1938 कोपलँड डिवाइडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 किंगडम्स, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स, असं 4 ह्याच्यामध्ये कोपलँड यांनी डिवाइडिंग केलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. तर 1938 साली याने 4 किंगडममध्ये त्याचं डिव्हिजन केलं. पहिला आहे मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, थर्ड प्लांट्स अँड चौथं ॲनिमल्स, असं त्यांनी पूर्ण डिव्हिजन केलं होतं. आता बघा, आता ह्यांनी रॉबर्ट विटाकर इथं काय लिहिलं आहे, रॉबर्ट हार्डिंग विटाकर was an American ecologist in 1969. He divided living organism into 5 groups. आता रॉबर्ट हार्डिंग विटाकरनी काय केलं, ह्या 4 जणांचं, किती जण होते, 1 2 3 4 जणांचं त्यांनी परत मला वाटतं अभ्यास केला असावा. आणि त्यांनी 1969 साली हा जो होता रॉबर्ट विटाकर, हा रॉबर्ट हार्डिंग विटाकर जो होता तो एक इकॉलॉजिस्ट होता. इकॉलॉजिस्ट होता म्हणजे काय की एक स्थिती तज्ञ म्हणू आपण त्याला, परिस्थितिकी तज्ञ म्हणतात त्याला इकॉलॉजिस्ट. म्हणजे त्याने 1969 साली 5 ग्रुपमध्ये याची विभागणी केली. म्हणजे ह्यांनी परत या चौघांचा मला वाटतं भौतिक अभ्यास करून त्यांनी एकदम सोप्या पद्धतीमध्ये ह्याचं आपल्याला वर्गीकरण करून दिले. ह्याचा एकदा चार्ट पाठ केला तुम्हाला परीक्षेमध्ये, ह्याच्या चार्टचे जवळजवळ 2 मार्क मिळते. हे बघा खाली आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला दिसत आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा रॉबर्ट विटाकरचा चार्ट आहे. एकदम सोप्या भाषेत त्यांनी
तुम्हाला चार्ट अभ्यासाला दिलेला आहे. त्यांनी बघा वरती टाकलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तुम्हाला जो ग्रीन कलर मध्ये दिसत आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर. त्याच्यानंतर त्याची 2 ग्रुप्समध्ये विभागणी केली, एक प्रोकॅरियोट्स, दुसरं युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे आदी केंद्रिकी, म्हणजे त्यांचं केंद्र आधीपासूनच त्याच्यामध्ये आहे. युकॅरियोट्स म्हणजे दृश्य केंद्रिकी. प्रोकॅरियोट्स म्हणजे एक केंद्रिकी आणि युकॅरियोट्स म्हणजे दृश्य केंद्रिकी, असं त्याच्यामध्ये त्यांनी 2 ह्याच्यात विभागणी केली. त्याच्यानंतर प्रोकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय कोणते मायक्रोब्स आहेत ते घेतले. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एकपेशीय कोणते ते घेतले. मग याच्यामध्ये एकपेशीय फक्त त्याच्यामध्ये मोनेरा टाकलेले. मोनेरा हा जो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे किंगडम 1 म्हणून. दृश्य केंद्रिकीमध्ये म्हणजेच युकॅरियोट्स मध्ये एक युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय आणि मल्टीसेल्युलर मध्ये अनेक पेशीय, म्हणजे ज्यांना पेशा एकापेक्षा जास्त आहेत असे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये एकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो म्हणजे प्रोटिस्टा. दुसरा आहे मल्टीसेल्युलर मध्ये परत 3 आहे. कोणते? किंगडम 3 मध्ये एक फंगी. फंगी म्हणजे आपलं कवक जे असतं ना, शेवाळ वगैरे ते त्या टाईप फंगी आहे. किंगडम 4 मध्ये प्लॅन्ट आहे, म्हणजे झाडांशी निगडीत. ॲनिमल म्हणजे प्लांट्स वगैरे, प्लांट म्हणजे वनस्पतीमध्ये जे असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते आहेत. किंगडम 5 ॲनिमिलिया म्हणजे प्राण्यांच्या लिव्हिंग मायक्रोब्स. तर आता हे पाठ करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे काय नाही प्रेझेंट हे याच्यामध्ये पण दिलेलं आहे. फंगीमध्ये सेल वॉल प्रेझेंट. सेल वॉल तुम्हाला माहित असेल, इयत्ता 7वीच्या ह्याच्यामध्ये आपण सेल स्ट्रक्चरमध्ये पाहिलं होतं की याचं सेल स्ट्रक्चरमध्ये सेल वॉल म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म म्हणजे ते परफॉर्म करीत नाहीत फोटोसिंथेसिस मध्ये, म्हणजे स्वतःचं प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. कोण? फंगीमध्ये. सेल वॉल प्रेझेंट आहे बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. किंगडम 4 बघा प्लांटे. किंगडम 4 प्लांटेमध्ये ह्याच्यामध्ये पण सेल वॉल प्रेझेंट आहे बट सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे ते स्वतःचं प्रकाश संश्लेषण किंवा स्वतःचं अन्न बनवण्याचं कार्य ते स्वतः करू शकतात. सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. कॅन आणि कॅन्ट मध्ये फरक आहे बरं का. कॅन म्हणजे बनवू शकतो आणि कांट म्हणजे नाही बनवू शकतो असं. किंगडम 5 मध्ये ॲनिमिलिया नो सेल वॉल म्हणजे ह्याला सेल वॉल नाहीये. बाकीची ह्याच्यामध्ये काही माहिती दिलेली नाहीये. आता बघा, आता हे 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे हा तुम्हाला पूर्ण चार्ट पाठ करायचा, एकदम पाठ करायचा आहे. आता पेज नंबर 1 मध्ये आपल्याला काय काय बघायचं इकडे बघा. एक तर ही पहिली डेफिनिशन आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, जे माझ्या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी दिसतं ना खाली इकडे सांगते दिस प्रोसेस ऑफ डिवाइडिंग. पण आता दिस प्रोसेस म्हणजे ही प्रोसेस, तर आपल्याला प्रोसेस पण लिहावं लागेल. तर इथं आपण काय लिहिणार आहेत, it was essential to divide them into groups, so groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organism. This process of dividing living organism into groups and subgroups is called biological classification. म्हणजे हे झालं बायोलॉजिकलची आपली डेफिनेशन पार्ट. मग ही पूर्ण डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची, ही सुद्धा परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. दुसरा हा चार्ट पाठ करायचा आहे कोणता, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपल्याला हा रॉबर्ट विटॅकरचा जो चार्ट आहे तो तुम्हाला दिसतो. असा पाठ होत नाही तर सरळ सोप्या भाषेत सांगतो कसा पाठ करायचा. पहिला 1, दुसरा 2, 3 नंबरला 3 रकाने म्हणजे 1 2 3 2 3 हा आधी आपल्या डोक्यात ठेवायचं. 1 2 3 2 3 म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर येईल की आपल्याला चार्ट कसे काढायचे. पहिला 1च्या रकाना किंवा स्क्वेअर चौकोन काढायचा, परत 2 चौकोन काढायचे, परत 3 काढायचे आयताकृतीचे, परत 2 काढायचे आणि परत 3 मोठे स्क्वेअर काढायचे, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाठ करायचे पहिल्या चौकोनात आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे तर सहज पाठ होईल. त्याच्यानंतर प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स, युनिसेल्युलर, त्याच्या खाली किंगडम 1 मोनेरा. इकडे युकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर, त्याच्यानंतर किंगडम 2 प्रोटिस्टा, त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर मध्ये फंगी, प्लांटे अँड ॲनिमिलिया. हे सहज तुम्हाला पाठ होईल. जर 5 मिनिटाच्या आत तुम्हाला हा चार्ट पाठ होईल. त्यानंतर ह्याच्यामध्ये शेजारी ह्याच्या बरीचशी माहिती अशी दिलेली. इकडे बघा तुम्हाला दिसतंय इथं कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम,
मूड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल, त्याच्यानंतर फिओलॉजिटिक रिलेशनशिप, हे जे आहे हे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती आहे, तुम्ही वाचून घेतली तरी चालेल. आता हे झालं आज पेज नंबर 1चा आपण पाहिलं की 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे आज आपला पहिल्या पानावरचं पूर्ण चॅप्टर संपलेलं आहे. उद्याच्या तासाला आपण किंगडम 1 मोनेरा, आपण ह्याचे जे 3 लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगी, त्याचे कॅरेक्टरिस्टिक आणि त्याची पूर्ण माहिती आपण उद्याच्या तासाला घेणार आहे. व्हिडिओ जर व्यवस्थित नाही दिसत, माझा आवाज क्लिअर येत नसेल तर मला नक्की कॉल करा, समजलं नसेल तर कॉल करा, व्हॉट्सअप करा. हा व्हिडिओ आपण डबल बनवून टाकू, किंवा तुम्हाला समजत नाही तर एखादा पॅरेग्राफ नाही समजला तर आम्ही त्याच्यावर नक्की याचं समजून सांगू, ते पॅरेग्राफ पूर्ण तुम्हाला पण नक्की सांगा. आणि हा आजचा जो अभ्यास आहे तो तुमचा म्हणजे एक डेफिनेशन पाठ करणं, दुसरी तो रॉबर्ट विटाकरचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा चार्ट पाठ करणं. ठीक आहे.